लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा 9th स्टँडर्ड मधील अल्जेब्राचा खूप महत्वाचा असा लेसन आहे. आणि या लेसन मधील जर एक्झाम्पल तुम्हाला खूप अवघड वाटत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण ही सारी एक्झाम्पल खूप सिंपल मेथडने सॉल्व्ह करणार आहेत. तर प्रॅक्टिस सेट 5.1 मधली पहिली 3 जी एक्झाम्पल होती सॉल्व एक्झाम्पल सायमल्टेनियस इक्वेशनची, ती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सहज सोप्या पद्धतीने सोडवलेली आहेत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये उरलेली जी 3 एक्झाम्पल आहेत ती आपण सोप्या पद्धतीने त्याच पद्धतीने सोडवणार आहेत. तर त्यामधलं हे चौथं गणित बघा काय आहे. तर ते आहे 2y मायनस एक्स इज इक्वल टू 0 आणि दुसरं आहे 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. तर हे गणित आपल्याला सोडवायचे. तर मुलांना पहिल्यांदा काय करतो आपण, तर कुठलंही गणित सोडवताना आपण नंबर देतो पहिल्यांदा. ते जे इक्वेशन्स असतील त्यांना आपल्याला नंबर द्यायचे. मग आता मला सांगा, हे इक्वेशन आहे याला आपण नंबर देऊ. काय बरं, 2y मायनस एक्स इज इक्वल टू 0. पण जर तुम्ही हे इक्वेशन ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल, पहिल्यांदा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये पहिली जी व्हेरिएबल आहे तो एक्स असतो आणि नंतर वाय असतो. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिले, पहिल्यांदा वाय दिलाय आणि नंतर एक्स दिलाय. तर आपल्याला एक्स सुरुवातीला पाहिजे, तर आपण हे करून घ्यायचं. तर बघा कसं, हा मायनस एक्स इकडे गेल्यावर काय होईल बरं, प्लस. हा प्लस 2y इकडे गेल्यावर काय होईल बरं, मायनस. आणि उरलेला 0 आपण आहे तसाच ठेवू शकतो. याला देऊ इक्वेशन नंबर 1. तर बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे सॉल्व्ह करत असताना आपल्याला पहिला जो व्हेरिएबल आहे, हा पहिला व्हेरिएबल आपल्याला एक्सच पाहिजे, दुसरा वाय पाहिजे. तर या गणितामध्ये त्यांनी थोडं वेगळं केलंय. तर या गणितामध्ये पहिला वाय दिलाय आणि नंतर एक्स दिलाय. तर असं जर असेल तर आपण ते करून घ्यायचं. मग कसं बघा, हा मायनस एक्स आहे, मी इकडे नेला तर याला काय होईल बरं, प्लस. म्हणजे एक्स पहिला आणला, त्यानंतर वाय असतो, याला चिन्ह नाही, याला प्लस आहे. हा प्लस आहे, इकडे गेल्यावर काय होईल बरं, मायनस. आणि इज इक्वल टू 0. याला देऊ नंबर 1. त्यानंतर दुसरं जे दिले ते लिहा, 10x प्लस 15y इज इक्वल टू 105, इक्वेशन नंबर 2. तर मुलांनो, पहिला टप्पा जो आपला असायचा की पहिल्यांदा त्यानं नंबर द्या, 1 नंबर आणि 2 नंबर. तर याला दिलं आपला इक्वेशन नंबर 1. पण याला करेक्शन केलं, पहिला एक्स ठेवला आणि नंतर कोण ठेवला बरं, वाय. म्हणजे प्रॉपर स्टँडर्ड फॉर्म मध्ये त्याला आपण लिहून घेतला. आणि दुसरे इक्वेशन त्याला नंबर दिले, 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. ठीक आहे. मग आपला दुसरा टप्पा काय असायचा इक्वेशन सॉल्व्ह करत असताना, तर आपल्याला काय करायचं, कुठला तरी एक्स किंवा वाय व्हेरिएबल सारखा पाहिजे. मग आपण इथे बघा बरं, एक सिंगल एक्स आहे आणि इथे 10x आहे, म्हणजे सारखा नाहीये. इथे 15y आहे तर इथे 2y आहे. म्हणजे आपल्याला कोणाला तरी एकाला सारखा करायला लागतो. मग कसा करायचा, तर आता बघा, इथे 10x आहेत, इथे पण 10 पाहिजे. म्हणून मी याला कितीने गुणल बरं, 10. ते इंग्लिश मध्ये लिहा, मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 बाय 10. तर या 1 नंबरला आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं. बघा, 10 इंटू एक्स काय होईल बरं मुलांनो, 10x. 10 टू जा 20, 10 0 0. याला देऊ इक्वेशन नंबर 3. तर पहिला टप्पा आहे, त्या इक्वेशनला नंबर द्या. आपण नंबर दिला 1 आणि 2. याच्यामधला दुसरा टप्पा काय होता बरं, की जर एक्स आणि वाय व्हेरिएबल सारखा नसेल तर त्याला सारखा करा. मग इथे सिंगल एक्स आहे आणि इथे 10 आहे, म्हणून इथे पण 10 पाहिजे. याला 10 ने मल्टिप्लाय, 10 इंटू एक्स 10x, 10 टू जा 20, 10 0 0. आता बघा, हे दोघेही सारखे झाले. हा इथला एक आणि हा इथे 10x, इथे 10x. आता मुलांना पुन्हा एकदा तुम्हाला इथे ऑब्झर्व करायचंय, कोण सारखा आहे बरं, इथं 10 आहेत, इथे पण 10 आहे. तुम्ही आधीची व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला समजून जाईल. तर बघा, आता याला चिन्ह प्लस आहे, याला चिन्ह प्लस आहे. मग मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जर चिन्ह सारखी असतील तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करतो. मग हा नंबर मोठा आहे 105, त्याच्यातून याला मायनस करू. मग सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर, तर बघा 105 मधून याला मायनस करू, इक्वेशन नंबर 3 फ्रॉम इक्वेशन नंबर 2. म्हणजे या 2 मधून या 3 ला आपण काय करू बरं, मायनस करू. मग आता 2 वर लिहा बरं, 10x, त्यानंतर काय बरं, 15y इज इक्वल टू
105 हे लिहून घेतलं आपण. त्याच्यातून याला मायनस करतो, याला लिहा काय बरं 10x मायनस 20y इज इक्वल टू 0. तर मुलांना आधी पण आपण शिकलोय की आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचे 3 टर्म्स आहेत. लिहा मायनस मायनस मायनस, हे कॅन्सल. आता तुमच्यातले सहज सांगू शकता मायनस मायनस काय होईल बरं प्लस 20 आणि 15 किती झाले बरं 35y आणि इथे राहील 105. आता मुलांना वायला जागेवर ठेवू, आपण इकडे करू, आपल्याला जागा लागेल. हा 35 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर काय झालं बरं डिवाइड. आता मला सांगा 35 1 जा 35, 35 2 जा 70 आणि 35 3 जा 105. म्हणजे आपल्याला y किती मिळाला सिंपल 3 मिळाला. किती मिळाला बरं 3. आणि मग जी व्हॅल्यू आली ती आपण इक्वेशन मध्ये टाकतोय. टाकू सबस्टिट्युटिंग y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर. कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकता, 1 मध्ये ठेवू शकता, 2 मध्ये ठेवू शकता, 3 मध्ये ठेवू शकता. तुम्हाला जे आवडेल त्याच्यावर आपण ठेवू शकतो. आपण 1 मध्ये ठेवू इक्वेशन नंबर 1. मग आता काय करायचं ते इक्वेशन लिहून घ्या. कुठलं इक्वेशन आहे बरं मुलांना x मायनस 2y इज इक्वल टू 0. याच्यामध्ये y ची व्हॅल्यू फक्त 3 ठेवायची. बघा x मायनस 2 इंटू हा बघा y. मग या y चा व्हॅल्यू काय टाकायला लागेल आपल्याला बरं 3 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 2 3 जा x मायनस 2 3 जा 6 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू हा मायनस तिकडे गेल्यावर प्लस, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल बरं 6. म्हणजे y मिळाला आपल्याला 3 आणि x मिळेल 6. तर बघा सिंपल गणित आहे, एवढं पण काय अवघड नाही. पहिल्यांदा इथे 2y मायनस x लिहून घ्या. पण पहिला x पाहिजे, हा मायनस तिकडे गेल्यावर प्लस, हा प्लस तिकडे गेल्यावर मायनस. इक्वेशन नंबर 1 आणि याला द्या इक्वेशन नंबर 2. इथे 10 आहेत, इथे 10 नाहीत. मग इथे 10 पाहिजे, थोडं 10 ने मग गुणा. 10 इंटू x 10x, 10 2 जा 20, 10 0 0. मग या 2 मधून या 3 ला मायनस करायचा. बघा ह्याला प्लस आहे, याला प्लस आहे. चिन्ह सारखी असेल तर आपण सबस्ट्रॅक्ट करतो. मग हे दोघेही लिहून घ्या, मायनस करा. बघा 10 10 कॅन्सल, मायनस मायनस इथं प्लस होईल. 20 प्लस 15 35, 105. 35 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड. आन्सर किती मिळेल बरं 3. हे आपण ठेवलं इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर इक्वेशन नंबर 1 काढून घेतला. 2y, yचा व्हॅल्यू आहे 3, ते yच्या जागेवर ठेव. 2 3 जा 6 मायनस तिकडे गेल्यावर प्लस. तर अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतोय. तर या पहिल्या गणिताला आपल्याला थोडा वेळ गेला, कारण आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर केलंय की कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. त्यामधील हे दुसरं गणित बघा आपल्याला सोडवायचंय. ते मुलांना कसं सोडवतोय हे आहे नंबर 5 सोल्युशन. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल तर त्याला नंबर्स द्यायला लागतील. तर नंबर कसे द्यायचे मला 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. म्हणजे 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. तर मुलांना याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, तर पहिला x पाहिजे, नंतर y पाहिजे, इज इक्वल टू पाहिजे आणि त्याच्या त्या साईडला नंबर पाहिजे. तर चेक करू आपण. बघा पहिला x आहे, नंतर y पण आहे, फक्त हा प्लस इकडे गेल्यावर काय होईल बरं -4. इक्वेशन नंबर 1. तर या इक्वेशन मध्ये त्यांनी एकच दिलं होतं की काय बरं, पहिला x ठेवला, नंतर y ची टर्म ठेवली, हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय झालं बरं, इकडे गेल्यावर मायनस. इक्वेशन नंबर 1. दुसरं चेक करू काय होतं बरं दुसरं, x मायनस 5y इज इक्वल टू 11. तर पहिली टर्म x, दुसरी टर्म y आणि 11 पण. इक्वेशन नंबर 2. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला त्यांना नंबर द्यायचे. आता नंबर दिल्यानंतर काय करायचे की दोघांमध्ये कोणी सारखा आहे का. इथे किती x आहे 2, इथे किती x आहे 1, y ची टर्म इथे 3 आहे आणि इथे 5. तर x पण सारखा नाही आणि y पण सारखा नाही. दोघांच्यातून कोणाला तरी आपल्याला एक करायला लागेल. तर इथे बघा 2 आहेत, इथे सिंगल x आहे. मग मी काय करेल बरं, तर इथे पण मला 2 पाहिजे, म्हणून याला कितीने मल्टिप्लाइड करायचा 2. कितीने करायचा बरं 2. बघा आता 2 इंटू x, मग इंग्लिश मध्ये लिहा बरं, मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 2. चला 2 इंटू x 2x मायनस 2 5 10
आणि 2 11 जा 22 इक्वेशन नंबर 3. म्हणजे आपण यांना सारखे केले, इथे पण 2 आणला आणि इथे पण 2 आणला. पहिल्यांदा आपण काय केले, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही, पहिला x पाहिजे नंतर y पाहिजे. तर इथे मात्र थोडी गडबड होती, पहिला x आहे y पण आहे आणि हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल बरं मायनस. हे करेक्शन केलं आपण. त्यानंतर इक्वेशन नंबर 2 लिहून घेतलं, पण इथे 2x आहे आणि इथे एकटाच होता, तर इथे पण 2 पाहिजे. म्हणून याला 2 ने मल्टिप्लाय, 2 into x 2x, 2 5 जा 10, 2 11 जा 22. मग आता मुलांना कोण कोण सारखा केला होता ते चेक करू आपण. तर आपण कोण कोण सारखा केला होता, कुठे कुठे 2x आहेत, हे बघा इथे 2x आहेत आणि इथे पण 2x आहे. मग या 2x ला साईन नाहीये, हे बघा हा सारखा आहे, जो सारखा आहे त्याची साईन आपण चेक करतो. मग मला सांगा 2x ला साईनच नाहीये, मग कुठला साईन असेल बरं, प्लस. इथे पण 2x ला साईन नाही, कुठला साईन असेल बरं, प्लस. दोघांना प्लस आहे, म्हणजे आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायला लागेल. मग आपण काय करू, ह्या 22 मोठा आहे 4 छोटा आहे, याच्यामधून याला मायनस करू. मग कसं लिहायचं, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 3. म्हणजे हा 22 मोठा आहे ना, याच्यातून याला आपण मायनस करू. 3 मधून 1 ला आपल्याला काय करायचंय, मायनस. मग आता पहिल्यांदा 3 वाला लिहा बरोबर, 2x minus 10y is equal to 22. आता 1 वाला लिहा बरं, 2x plus 3y is equal to -4. मग आता बघा सबस्ट्रॅक्ट करतो म्हणजे 3 ठिकाणी लिहा, 3 टर्म, 1 2 3. हे 2 कॅन्सल झाले सेम सेम. हा बघा प्लस मायनस मायनस आणि वर पुन्हा मायनस आहे, म्हणजे मायनस मायनस प्लस. 10 आणि 3 किती झाले बरं, 13y. पण काय करू, इथे हा 10 जो आहे, या 10 ला साईन आहे मायनस, म्हणून मोठ्या नंबरची साईन आपण देतोय आणि याला आहे प्लस सपोज. तर 10 ची साईन मायनस आहे म्हणून याला मायनस द्या. मायनस मायनस प्लस, इथे होईल 26, 22 प्लस 4 26 झाले. मग आता मला सांगा बरं, वायला जागेवर ठेवू आपण. हा 13 मल्टिप्लाइड आहे, इकडे आल्यावर काय होईल बरं, डिवाइड. म्हणजे 26 अपॉन मायनस 13. 13 1 जा 13, 13 2 जा 26, 13 1 13, 13 दुणे 26. वाय मिळेल आपल्याला -2. इथे थोडं समजून घ्या, 2 2 कॅन्सल झाले, प्लस मायनस मायनस, पुन्हा वरती मायनस, मायनस मायनस प्लस होईल. 10 आणि 3 13 झाले, पण 10 चा मोठ्याच नंबरचा साईन देतो, मायनस आहे, याला मायनस द्या. मायनस आहे इकडे, मल्टिप्लाइड इकडे आल्यावर काय होईल बरं, तो डिवाइड. 13 2 जा 26. मग ही व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकू आपण. तर बघा सोपं इक्वेशन शोधा, हे बघा इथे टाकू. सबस्टिट्यूटिंग y is equal to -2 इन इक्वेशन नंबर, किती नंबर आहे बरं मुलांना, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता या 2 ला लिहून घ्या, बोला. x minus 5y is equal to 11. x minus, आता आपण चेक करू, y ची व्हॅल्यू फक्त टाका तुम्ही. 5 into y चा व्हॅल्यू किती आहे बरं, -2 is equal to 11. x 5 2 जा किती झाले मुलांना बरं, 10 मायनस मायनस प्लस इज इक्वल टू 11. x इज इक्वल टू, हा प्लस इकडे आल्यावर मायनस, किती राहिले बरं, x इज इक्वल टू. तर अशा पद्धतीने हे गणित पण आपण सोडू शकतो. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचे, पहिला x चा टर्म, y चा टर्म, हा प्लस तिकडे गेल्यावर मायनस, इक्वेशन नंबर 1. दुसरा इथे 2 आहे, इथे 2 यायला पाहिजे, 2 ने मल्टिप्लाय, 2 into x 2x, 2 5 जा 10, 2 11 जा 22. क्लिअर. मग याच्यामधून याला मायनस करा, 2 2 कॅन्सल, मायनस मायनस प्लस, 10 आणि 3 13, 22 आणि 4 26. हा मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड, y मिळेल 2. याला इक्वेशन नंबर आपल्याला 2 मध्ये टाकला आपण, x जसा आहे तसा, -5, y चा व्हॅल्यू -2, 5 2 जा 10, मायनस मायनस प्लस, प्लस तिकडे गेल्यावर मायनस. तर अशा पद्धतीने हे गणित सुद्धा आपल्याला मिळालं. आता हे शेवटचं गणित आहे प्रॅक्टिस सेट मधलं, पहिला नंबर द्या. 2x - 7y इज इक्वल टू 7. इक्वेशन नंबर 1 चेक करा स्टँडर्ड फॉर्म मध्ये, x आहे y आहे, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये. दुसऱ्याला द्या बरं, 3x + y इज इक्वल टू 22. इक्वेशन नंबर 2 पहिला x आणि नंतर y आहे, म्हणजे या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये करण्याची गरज नाही.
आता मुलांना कोणी सारखं आहे का बघा, इथे 2 आहेत, इथे 3 आहे, एक्सची टर्म सारखी नाही. इथे 7 आहे, इथे सिंगल वाय आहे का वाय सारखा नाही, एक्स पण नाही आणि वाय पण नाही, म्हणजे आपल्याला सारखं करायला लागेल. मग इथे 7 आहे, तर इथे 7 येण्यासाठी कितीने मल्टिप्लाइड करणार, 7 म्हणजे आपण इंग्लिशमध्ये लिहू, चला मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2/7. बघा 7 3 जा 21, 7 इंटू वाय 7y, 7 22 जा किंवा 22 7 जा 154. सिंपल गणित आहे. पहिल्यांदा नंबर दिला 1 आणि 2, इथे 7y आहेत, इथे 7 पाहिजेत म्हणून 7 ने मल्टिप्लाइड, 7 3 जा 21, 7 इंटू वाय 7y, 7 22 जा 154. कोण कोण सारखं झालं मुलांना, इथे पण 7y आहेत, इथे पण 7y. चिन्ह चेक करू आपण, इथे कुठलं चिन्ह आहे बरं, मायनस, आणि याला कुठलं चिन्ह आहे बरं, प्लस. दोघांची चिन्ह वेगळी, आणि मी पहिल्या व्हिडिओमध्ये शिकवलं होतं, जर दोघांची चिन्ह वेगळी असतील तर ऍडिंग करतोय, दोन चिन्ह जर सेम असेल तर सबस्ट्रॅक्शन करा, आणि दोनही चिन्ह जर वेगळी असतील तर ऍडिंग करायची. याला मायनस आहे आणि याला प्लस आहे, दोन्ही वेगळी आहेत, म्हणजे आता काय करणार आपण, ऍडिंग इक्वेशन 1 and 3, 1 आणि 3 ला ऍड करू. लिहा पहिला 1, 2x - 7y इज इक्वल टू 7. आता हा 3 लिहा बरं, 21x + 7y इज इक्वल टू 154. 3 टर्म आहेत, प्लस प्लस प्लस, हे दोघेही सारखे कॅन्सल झाले. 21 आणि 2 23x, आणि 154 मध्ये 7 मिळवले तर 161. मग आता मला सांगा, हा 23 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर काय होईल बरं, डिवाइड, 161/23. 23 7 जा 161, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली बरं, 7. किती मिळाली बरं, 7. तर आपण काय करतो, दुसरा टप्पा, ही व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाका, जे तुम्हाला सोपं वाटतंय. तर आपण काय करू, कुठल्याही इक्वेशन मध्ये टाकू शकतो. इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकू, सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 1. मग इक्वेशन नंबर 1 लिहून घ्या बरं, 2x - 7y इज इक्वल टू 7. जिथे तुम्हाला x दिसेल तिथे 7 व्हॅल्यू टाका. 2 इंटू एक्सचा व्हॅल्यू किती आहे बरं, 7, 7y इज इक्वल टू 7, 7 2 जा 14 - 7y इज इक्वल टू 7. हा 14 प्लस इकडे गेल्यावर मायनस होईल, इथे कोण उरला बरं, -7y. मग आता आपण काय करू बरं, 7 मधून 14 गेला, किती राहिला बरं, 7, मोठा 14 म्हणून नंबर -7y, मायनस मायनस कॅन्सल. हा 7 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर काय होईल बरं, डिवाइड, y इज इक्वल टू 7/7. आन्सर किती मिळेल बरं, 1. बघा 2x ची व्हॅल्यू 7, 7y 7, 7 2 जा 14, 7y 7, 14 प्लस इकडे आल्यावर मायनस होतील, नंबर एक साईडला घेतलेत. मग आता -7y, 14 मधून 7 गेले, 7 मोठा 14 म्हणून मायनस 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 कॅन्सल, 7 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड, तर आपल्याला मिळेल बरं. तर अशा पद्धतीने हे सिंपल गणित आहेत मुलांना. पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिली व्हिडिओ जर तुम्ही अभ्यास केली तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण त्याच्यासाठी पहिल्या व्हिडिओमध्ये जे बेसिक पाहिलं होते ते तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे.